जनसामान्यांचा निर्भीड निपक्ष बुलंद आवाज जनता ठाणेदार न्यूज। हृदयविकाराविषयी जनजागृती काळाची गरज। डॉक्टर अमय इताफे यांचे प्रतिपादन। हृदयविकाराच्या वाढते प्रमाण पाहता त्याविषयी जनजागृती करणे ही काळाची गरज आहे। निरोगी हृदय हेच निरोगी जीवनाचे सूत्र आहे, असे मत संगमनेर येथील मेडिकल हॉस्पिटलचे हृदयविकार तज्ञ डॉक्टर अमय इताफे यांनी व्यक्त केले। मेडिकल हॉस्पिटलमध्ये आयोजित मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते। डॉक्टर इताफे यांनी हृदयविकाराचा झटका येण्यामागची प्रमुख कारणे स्पष्ट केली। यामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, वाढलेले कोलेस्ट्रॉल, धूम्रपान, तंबाखूचे सेवन, तेलकट व जंक फूड, व्यायामाचा अभाव, ताणतणाव आणि लठ्ठपणा या घटकांचा समावेश आहे। हृदयविकाराची लक्षणे वेळेवर ओळखणे जीव वाचवण्यासाठी महत्त्वाचं असतं। खालील लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले। छातीत दुखणे किंवा सतत दाब जाणवणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि अचानक घाम येणे, हात, मान, पाठ किंवा जबड्यात दुखणे, पसरणे, अतिशय थकवा जाणवणे, चक्कर येणे किंवा मळमळ होणे। हृदयविकार टाळण्यासाठी डॉक्टर इताफे यांनी खालील उपाय सुचवले आहेत। जनता ठाणेदार न्यूज साठी चंद्रकांत महाले, संगमनेर। नमस्कार, मी डॉक्टर अमय इताफे, मी मेडिकल हॉस्पिटल संगमनेर इथे 24/7 कार्डिओलॉजिस्ट, कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे। आज आपण हृदयविकाराची काय कारणे आहेत आणि त्यावर काय उपाय आहेत याच्याबद्दल डिस्कशन करू। तर हृदयविकार किंवा हार्ट अटॅक कशामुळे होतो? तर हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे आपल्याला हृदयविकाराचा झटका येतो। तर त्याची कारणं काय आहेत? तर पहिलं कारण आहे हायपरटेन्शन। रक्तदाब वाढल्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांना अपाय होतो आणि त्यामुळे अडथळा निर्माण होऊ शकतो। त्याचप्रमाणे डायबिटीजमुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा जो डायमीटर आहे तो कमी होतो, त्याच्यामुळे पण अडथळा निर्माण होऊ शकतो। तिसरं कारण आहे आहारामध्ये जास्त कोलेस्ट्रॉल असेल, म्हणजे तेलकट पदार्थ जास्त असतील, प्रोसेस्ड फूड जास्त असेल, गोड जास्त असेल, त्याचप्रमाणे जर हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या यांचं प्रमाण कमी असेल, तर या सर्व कारणांमुळे हृदयविकाराचा त्रास होण्याचे चान्सेस वाढतात। त्याचप्रमाणे अजून एक कारण आहे तो म्हणजे लठ्ठपणामुळे सुद्धा अगेन जो रक्तवाहिन्या आहेत त्यांच्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो आणि अगेन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो। त्यानंतर तिसरं कारण आहे स्मोकिंग अँड अल्कोहोल। बट मोर दॅन अल्कोहोल, स्मोकिंगमुळे अगेन हृदयाच्या जे रक्तवाहिन्या आहेत त्यांना अपाय होतो, त्यांना त्रास होतो आणि अडथळा निर्माण होतो आणि अगेन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो। तर ही बेसिक काही कारणं आहेत। त्याचप्रमाणे सेडेंटरी लाईफस्टाईल, म्हणजे ज्या लोकांचं मॅक्सिमम काम हे बसूनच असतं त्या लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याचे चान्सेस वाढतात। तर ही कारणं झाली। तर याच्यामध्ये एक उपाय काय आहे? तर उपाय हा आहे की तुमचा आहार प्रॉपर असायला पाहिजे। त्याच्यामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, मोड आलेली कडधान्य, सोयाबीन, त्याच्यानंतर काकडी, गाजर, मुळा, टोमॅटो याचं प्रमाण जास्त पाहिजे। भात, चपाती, भाकरी कमी खाल्लं पाहिजे। गोड पदार्थ ऑकेजनली कधीतरी खाल्लं चांगलं आहे। मैद्याचे प्रॉडक्ट्स महिन्यातून एकदा दोनदा ठीक आहे। स्पेशली इन केस ऑफ हार्ट पेशंट मैद्याचे प्रॉडक्ट्स, गोड हे जितकं कमी तितकं चांगलं। रेड मीट म्हणजे मटण वगैरे पूर्णपणे बंद पाहिजे। नॉनव्हेजमध्ये अंड्याचं पांढरं आणि उकडलेले मासे हे हा चांगला ऑप्शन आहे। त्याचप्रमाणे डेली रेग्युलर एक्सरसाइज, म्हणजे 30 मिनिट तुमचं वॉकिंग किंवा कार्डिओ व्हायला पाहिजे। त्याचप्रमाणे योगा, प्राणायाम, मेडिटेशन हे सुद्धा पाहिजे, कारण हृदयविकाराचा त्रास होण्याचं कारण एक स्ट्रेस पण आहे, ताण। तर हा ताण कमी करायला योगा, प्राणायाम, मेडिटेशन, आध्यात्मिक होणं या गोष्टी मदत करतात। ते यांचा पण आपल्या लाईफस्टाईलमध्ये समावेश असणं गरजेचं आहे। आणि हृदयविकाराचा त्रास झाल्यावर ज्या टेस्ट लागतात त्याच्यामध्ये असतं ECG, इको, TMT, कोलेस्ट्रॉल आणि कार्डियक कन्सल्टेशन।
या सर्व गोष्टी मेडिकवरमध्ये फक्त 1,400 रुपयामध्ये होतात. आणि जर कोणाला हृदयविकाराचा त्रास असेल किंवा काही छातीमध्ये दुखणं, दम लागणं असा त्रास असेल तर मी लवकरात लवकर या तपासणी करून घेतो. याची लक्षणं काय जाणवतात? तर हृदयविकाराची कॉमन लक्षणं आहेत ती म्हणजे छातीमध्ये दुखणं, मेनली लेफ्ट साईडला दुखणं, आणि जे पेन आहे ते लेफ्ट हँडला रेडिएट होऊ शकतं, वरती आपल्या हनवाटीला जाऊ शकतं किंवा बॅकला पण जाऊ शकतं. त्याचप्रमाणे काही पेशंटला राईट साईडला पण दुखतं, काही जणांना पोटामध्ये पण दुखतं, इकडे जस्ट छातीच्या जस्ट खाली पण दुखू शकतं. हे पेन कसं असतं की छातीमध्ये असं कॉम्प्रेसिंग स्क्वीजिंग टाईप, छातीमध्ये पीळ आला आहे, छातीवर प्रेशर आलं आहे, या प्रकारचं ते जनरली पेन असतं. त्याचप्रमाणे काही गोष्टी असतात ज्या एटिपिकल पण असतात, म्हणजे एटिपिकल पेन पण होऊ शकतं. जनरली ज्यांना डायबेटीज वगैरे आहे किंवा फिमेल्समध्ये काही एटिपिकल लक्षणं असतात, त्याच्यामध्ये काय असतं की खूप ॲसिडिटी होणं किंवा खूप घाम येणं किंवा खूप थकवा लागणं, ही सगळी काही लक्षणं आहेत की जी एटिपिकल आहेत. टिपिकल छातीत दुखणं वगैरे असं होत नाही त्या पेशंटला. तर अशी लक्षणं असली तरी त्या पेशंटने कार्डियक इव्हॅल्युएशन करणं गरजेचं असतं. हृदयविकाराचा झटका येण्याचं जे प्रमाण आहे ते किती वयापासून असतं, तसं काय? ॲज सच असं फिक्स्ड वय नाही आहे, परंतु 45 नंतर जनरली ही रिस्क वाढते. कारण 45 नंतर जनरली इंडियन पॉप्युलेशनमध्ये कोलेस्ट्रॉल, डायबिटीज, हायपरटेन्शन, या नंतर लठ्ठपणा, वजन वाढणे, या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. परंतु रिस्क ही यंग एजपासून पण आता आपण बघत आहोत. म्हणजे अगदी पोस्ट 20 सुद्धा पेशंट्सना हार्ट अटॅक येतो आहे. मे बी रिलेटेड टू स्ट्रेस, सिडेंटरी लाईफस्टाईल, ॲडिक्शन्स, अल्कोहोल, स्मोकिंग. सो